हॅलो ट्रेडर्स. तर बघा, स्विंग जर तुम्हाला करायचं आहे, स्विंगमध्ये खूप जास्त पेशन्स लागतात आणि ऑप्शन ट्रेडरला हा पेशन्स सहनच होत नाही, ठीक आहे. सो एकदा जर तुम्ही ह्याच्यावर ॲटलीस्ट 2-3 महिने जर फक्त स्विंग करून बघितला इक्विटीमध्ये, तर खूप छान प्रॉफिट होतो. फक्त एका ट्रेडला तुम्हाला जवळ-जवळ 8 दिवसाच्या वरती, कधी-कधी 1-2 दिवसात पण टार्गेट मिळतात, पण मॅक्सिमम 8 दिवस तुम्हाला होल्ड करायला लागतात. जस्ट एक एक्झाम्पल आहे, खूप छान प्रॉफिट मी आज बुक केलेला आहे स्विंगमध्ये. एक एक ट्रेड तुम्हाला दाखवते. सो हे बघा, हिरो मोटोकॉर्पला मी हिरो मोटोकॉर्प आहे. ह्याला इथे काय बनलं होतं, कप बनला होता, हँडल बनला होता, पण हा हँडल जरा जास्तच कन्सोलिडेशनवाला होता. ठीक आहे, हरकत नाही. ठीक आहे, सेटअप होता आपला. तर ही जी नेकलाईन आहे ही आम्ही ड्रॉ केलेली होती. ह्या नेकलाईनचा जेव्हा ब्रेकआउट झाला होता ह्या दिवशी, जवळजवळ हा आहे 4 ऑगस्टला. ठीक आहे, 4 ऑगस्टला आम्ही याला घेऊन ठेवला होता या कॅन्डलमध्ये. त्याच्यानंतर बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9व्या दिवशी फायनली 11% प्रॉफिट मी बुक केलेला आहे. हे बघा, आज गॅपअप होता तसा 11% तुम्ही बघू शकता इथे. 11 नाही, 12%च्या जवळपास हिरो मोटोकॉर्पमध्ये आज मी बुक केलेलं आहे 13,500. इन्व्हेस्टमेंट किती होती? 1,13,000. तर 13,500 रुपये आपण बुक केलेले आहेत. तुम्ही ऑर्डर बघू शकता की मी कोणत्या प्राईजवर मी एक्झिट केलं होतं हिरो मोटोकॉर्पला. 5071 अगदी टॉपवरती मी याला एक्झिट केलेलं आहे. 5071 बघूया चार्ट. हे बघा, 5071 इथे पहिल्याच कॅन्डलमध्ये मी याला एक्झिट केलेला आहे. तुम्ही बघू शकता 5 मिनिटावरती मी याला घेऊन गेलेली आहे. तर 50 इथे कुठेतरी मी याला एक्झिट केलं पहिल्याच कॅन्डलमध्ये. सो किती पर्सेंट? 11%. किती दिवस होल्ड केलं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 दिवस होल्ड करून हा प्रॉफिट मिळालेला आहे. सो हे ऑप्शनमध्ये पॉसिबल नाही. सो इक्विटी ट्रेड करा, खूप छान प्रॉफिट होतो. थँक यू.